एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महापूर या नैसर्गिक आपत्तीबाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजचा आपला हा प्रकल्प. प्रकल्प लिहित असतानाच सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प प्रस्तावना. प्रकल्प प्रस्तावना या मुद्द्यामध्ये माहिती लिहित असताना आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाचा इतिहास, त्या प्रकल्प विषयाची सद्यस्थिती आणि नवीन अद्ययावत माहिती इत्यादी मुद्द्यांचा समावेश करावा. प्रकल्प अनुक्रमणिका. प्रकल्पाची अनुक्रमणिका कशा प्रकारे लिहावी हे तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. प्रकल्पाची उद्दिष्टे. जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण या प्रकल्प विषयाची निवड केली ती उद्दिष्टे या मुद्द्यामध्ये लिहिणे आवश्यक आहेत. प्रकल्प विषयाचे महत्त्व. आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्प विषयाचे सामाजिक तसेच पर्यावरणीय महत्त्व काय आहे याबाबत थोडक्यात माहिती या मुद्द्यामध्ये लिहावी. प्रकल्प कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विविध विषयांवरील पर्यावरण प्रकल्प हवे असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलवरील पर्यावरण प्रकल्प ही प्लेलिस्ट एकदा जरूर चेक करा. तेथे तुम्हाला विविध विषयांवरील पर्यावरण प्रकल्प उपलब्ध आहेत. तसेच आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर तुम्हाला 50 पेक्षाही अधिक विषयांवरील प्रकल्प पाहायला मिळतील. तसेच त्यांच्या PDF फाईल फ्रीमध्ये तसेच पेडमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही तुम्हाला हवा असलेला प्रकल्प पाहू शकता. तसेच त्या प्रकल्पाची PDF फाईल डाउनलोड करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर सांगा आणि आमच्या एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद। चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्पासह एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा।